वडापाव करण्यासाठी इथे मी 10 बटाटे घेतले आहे. आता आपण हे शिजवून घेऊ. लाल चटणी करण्यासाठी इथे मी 1/4 मेजरिंग कप खोबरं घेतलं आहे. आपण हे खोबरं दळून घेऊ. यात टाकले 1/4 मेजरिंग कप शेंगदाणे व इथे 10 लसणाच्या पाकळ्या बिनसोललेल्या घेतल्या आहे. यामध्ये टाकून घेऊ अर्धा चमचा लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ. हे आपण बारीक दळून घ्यायचं, एकदम चिकनही दळायचं नाहीये. इथे आपली चटणी तयार आहे. आता आपण बघूया बटाटे शिजला आहे का. इथे आपले बटाटे शिजले आहे. आता आपण याचं साल काढून याचं बारीक कापून घेऊया. इथे मी मिक्सरमध्ये 2 इंच आलं, 12 हिरव्या मिरच्या, माझ्या मिरच्या तिखट आहे त्याच्यामुळे मी फक्त 12 मिरच्या घेतल्या आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची टाकू शकता. व इथे वंजोळभर लसूण घेतला आहे. ते 1/4 मेजरिंग कप अंदाजी लसूण आहे हा. आता याची आपण पाणी न टाकता पेस्ट करून घेऊ. इथे आपली पेस्ट तयार आहे. आता करूया फोडणीची तयारी. 3 चमचे तेल. तेल तापलं की यामध्ये टाकून घेऊ 1 चमचा मोहरी, 2 चमचे जिरं व हे वाफलेल्या मिरचीचं वाटण केलेलं आहे यामध्ये टाकून घेऊया. यामध्ये टाकून घेऊया हळद. इथे मी 1.5 चमचा हळद टाकली आहे. कढीपत्ता, इथे मी थोडी अजून हळद टाकते, मला पिवळेपणा कमी वाटतो. तर हा मसाला परतला आहे, आपण टाकून घेऊया हे बारीक केलेले बटाटे. आपल्याला हे बटाटे व्यवस्थित मॅश करून घ्यायचे आहे. सगळा बटाटा आपल्याला या भाजीमध्ये बिलकुल नको आहे. तुम्ही मॅशरच्या साहाय्याने सुद्धा हे मॅश करून घेऊ शकता. त्यात टाकून घेऊया चवीप्रमाणे मीठ. जर कोणाला बटाट्या वड्याचा किंवा वडापावचा बिझनेस करायचा असेल आणि त्यांनी या पद्धतीने चटण्या भाजी केली तर लोकांना खूप आवडेल. या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. करायला खूप सोपं आहे व झटपट होतं. आता इथे आपले बटाटे आपण व्यवस्थित मॅश करून परतून घेऊ. परतून झाले की आपण एका प्लेटमध्ये हे काढून थंड करत ठेवून घेऊ. यामध्ये टाकून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर. आपले बटाटे तयार आहे. इथं आपण हे ताटलीमध्ये काढून घेऊ. आता इथे कटोरीमध्ये मी 3 मेजरिंग कप डाळीचं पीठ घेते. यामध्ये चवीप्रमाणे मीठ व अर्धा टीस्पून सोडा टाकायचा. आपल्याला सोडा एकदम थोडा टाकायचा आहे. आता हे पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. व नंतर आपण हे जे मिक्सचर आहे हे मिक्सरमध्ये दळून घेऊ, जेणेकरून पटकन आपलं मिक्सचर बारीक होऊन जाईल. इथे आपलं दळून झालं आहे. यामध्ये पण थोडंसं पाणी टाकू. यामध्ये टाकून घेऊ आपण थोडीशी हळद. आता इथे बटाट्याची भाजी थंड झाली आहे. आता आपण याचे गोळे चपटे करायचे आहे, कारण का आपल्याला पाववड्यामध्ये हे गोळे ठेवायचे आहे. त्यामुळे आपल्याला गोल गोळे करायचे नाही आहे. आपल्याला हे गोळे सर्व चपटे करून घ्यायचे आहे. इथे मी बाजूला कढईमध्ये तेलही तापत ठेवलं आहे. इथे आपले गोळे तयार आहे. आता आपण हे तळायला घेऊया. याच्यामध्ये गरम तेल टाकून घेऊ. आता आपण हे वडे तळून घेऊ. आपल्याला हे वड्याचं पीठ जास्त घट्टसर नाही करायचं, थोडं सैलसरच जाऊन द्यायचं आहे, जेणेकरून त्याला कोटिंग पातळ अशी छान लागते. जास्त घट्ट केलं का खूप जाड कोटिंग येते. आता आपण वड्यांना पलटी मारून घेऊया. इथे आपले वडे तयार झाले आहे. आता आपण हे काढून घेऊ. आता इथे मी पाव कट करून घेतले आहे. त्यावर लावून घेते हिरवी चटणी. इथे मी जी हिरवी चटणी व लाल चटणी वापरते आहे याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत अगोदरच शेअर केला आहे. याची लिंक शेअर केलेली आहे. पावाला एका बाजूला पुदिन्याची व एका बाजूला चिंचेची व गुळाची चटणी आपण लावून घेऊ. त्यावर ठेवून घेऊ आपण हे वडे. तेव्हा टाकूया थोडीशी ही लाल चटणी. इथे आपला वडापाव तयार झाला आहे.